आता बातमी एका ऑडिओ क्लिपची आहे, कारण उत्तर महाराष्ट्र भाजपचे संयोजक जे आहेत विजय चौधरी आणि त्यासोबतच मंत्री गिरीश महाजन यांच्या संदर्भातली ही ऑडिओ क्लिप आहे. आणि त्या ऑडिओ क्लिपमधलं संभाषण जे आहे ते आता चांगलं चर्चेमध्ये आलंय. याचं कारण या व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि त्यांच्या सुनबाई म्हणजेच केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांना शिवीगाळ आणि अत्यंत आक्षेपार्ह भाषेचा वापर करण्यात आलाय. या धक्कादायक प्रकारामुळे भाजपमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले. तर महाजन विरुद्ध खडसे वादाचा नवा अंक त्यामुळे आता पाहायला मिळतोय. उत्तर महाराष्ट्र भाजपच्या दोन नेत्यांमधलं हे संभाषण बाहेर आल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये खळबळ निर्माण झालेली आहे. या ऑडिओ क्लिपवर आता संबंधित नेत्यांकडून काय स्पष्टीकरण येतं याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. या खडसे हा नेहमीच त्याची मुलगी असेल तो असेल बोलत राहतो आणि रक्षा खडसेला आपण मंत्री करून ठेवलेला आहे. मंत्री हिला काढलं पाहिजे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे ना. तो उठल्या सुटल्या घाणेरडा काही आरोप करतो दरवेळेस. तो काहीतरी निर्णय करावा लागेल असं नाही. आणि रक्षा खडसे मंत्रिमंडळात एका घरात राहतात, एकमेकांना मदत करतात. हे कसं सहन करायचं आपण? बरोबर आहे. तुम्ही सांगा आदेश काय करायचं सांगा. काही करू नका, मी करतो बाबा आता गमत पा. दरवेळेस काही ना काही घेऊन हे भाऊ अति झालं ना. प्रत्येक वेळेस काय नाही तुमच्यावरच येतो, प्रत्येक वेळेस तुमच्यावरच येतो. घेणं देणं काही तथ्य नसतं, काही खोटं बोलतो. पण फोटो दाखवतो तुझा फोटो म्हणजे लोक फोटो सगळे फोटो त्याचे एक शिरपूरच्या डॉक्टरचा बाईचं जवळ लपड दुनियाभर पाप, त्याच्या मुलीची दुनियाभरची पाप. हे भाऊ काहीतरी आपण आक्रमक भूमिका घेतली पाहिजे आणि पार्टीला पण सांगितलं पाहिजे हे चालणार नाही, दुहेरी भूमिका चालणार नाही. एक तर मग रक्षाचा राजीनामा घ्या, आम्हाला हे फालतूपणा चालणार नाही. त्या व्हायरल ऑडिओ क्लिपवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे आणि त्यासोबतच आमदार रोहित पवार नेमकं काय म्हणतायत जाणून घेऊया. विचारणा आहे की असल्या तुमच्याच भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या तोंडातनं जर गटार बाहेर पडत असेल आणि या गटारीमुळे ज्या महिला पदाधिकारी आज राजकारणामध्ये काम करतायत त्यांच्या बाबतीमध्ये असे वक्तव्य केले जात असतील तर याने महाराष्ट्राची बदनामी होत नाही का? तुम्ही ज्या पक्षात काम करतायत त्या पक्षामध्ये फक्त तोंडात राम आणि वृत्तीमध्ये रावण असं काहीतरी आम्हाला दिसतंय. तर तुम्ही कुठल्या पक्षात काम करतायत ह्याच्यावरती तुम्ही नक्की माता भगिनींनी विचार करणं गरजेचं आहे की तुमच्या बाबतीमध्ये किती अश्लील घाण प्रकारे तुमचे पदाधिकारी असतील, तुमचे नेते असतील, तुमच्या बाबतीमध्ये संभाषण करतायत. खडसे साहेबांच्या परिवाराबद्दल ती इतकी घाण आहे की तो ऑडिओ क्लिप मला सोशल मीडियावर टाकता सुद्धा नाही आली. इतकं घाण बोललं गेलंय. आणि तिथं सुद्धा खडसे साहेबांच्या ज्या सून आहेत त्या तुम्हाला माहिती आहे त्या राज्यमंत्री होत्या. आणि मग त्या मंत्री असताना भाजपच्या मंत्री मोदी साहेबांनी त्यांच्यावर विश्वास दाखवलाय. देवेंद्र फडणवीस साहेबांनी विश्वास दाखवून सुद्धा हे पदाधिकारी अशा पद्धतीने महिलांबद्दलचं बोलत असतील ते चुकीचं आहे. त्यांच्या पक्षाने चौधरीवर कारवाई केली असं आम्हाला कळालं नाही, त्यांनी राजीनामा दिला. पण मंत्र्यांचं काय, हे दोन जे वेगळे मंत्री आहेत त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर ज्या विजय चौधरी यांची ही ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे, कथित ऑडिओ क्लिप, त्याच विजय चौधरी यांची आणखी एक ऑडिओ क्लिप ही व्हायरल झालेली होती आणि त्यानंतर देखील मोठ्या चर्चा झालेल्या बघायला मिळालेल्या होत्या. याचं कारण यात त्यांनी हिना गावित यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरलेली. हिना गावित यांनी विजय चौधरी यांच्या विरोधात विनयभंग आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. या संपूर्ण प्रकरणामुळे विजय चौधरी यांच्या विरोधातली नाराजी वाढती आहे. त्यांनी भाजपच्या उत्तर महाराष्ट्र संयोजक पदाचा राजीनामा दिलाय. माझ्यामुळे पक्षाची बदनामी होऊ नये तसंच पक्षातल्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत या कारणास्तव आपण पदाचा राजीनामा देतोय असं त्यांनी आपल्या राजीनामा पत्रामध्ये नमूद केलं.